जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्याला कल्पना असेल, मी गेल्या 2-3 दिवस जे प्रचार सभा घेतोय आणि त्या प्रचार सभांमधनं भाषण करताना मी काही गोष्टी सांगितल्या. खरं तर मला नाशिकमध्ये 4 ते 5 सभा घ्यायच्या होत्या, परंतु त्या काही वैयक्तिक कारणानुसार मुळे मला काही घेता नाही आल्या. ते काय कारण होतं हे मी तुम्हाला माझ्या भाषणांमधून सांगितलेलं आहे. मी परत आता ते काही कारण सांगत नाही. पण ही आजची सभा इतकी प्रचंड सभा, ही सभाच आपला विजय निश्चित करतोय. जे गेले ते एकटे एकटे गेले. भाजपने पैशाच्या गोणी ओतल्या आणि हे वास काढत गेले. जे गेले ते आपल्यासाठी मेले. काल इथे शिवसेनेची सभा झाली, आज आपली सभा होती आहे. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची उद्या सभा आहे. काय पण खोटं रेटून बोलतात. थापा कशा माराव्यात हे भाजप पालनगडनं शिकावं. म्हणून मी एकदा म्हटलं होतं ना की थापा या शब्दाला पर्यायी शब्द महाराष्ट्रात आलाय, भाजपा. जे येईल तोंडाला येईल ते बोलतात. काय मागचा पुढचा काही विचार करायचा नाही. राज्यातही तेच, केंद्रातही तेच, दोन्ही ठिकाणी तेच आपलं चालू आहे. तुम्हाला आठवते 2014च्या निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते, आठवते तुम्हाला? की या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या बँकेच्या खात्यात मी 15-15 लाख रुपये आणणार आहे. स्विस बँकेमधला काळा पैसा मी परत इथे भारतामध्ये आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार. सगळ्यांनी टाळ्या बडवल्या. मध्यंतरी माझे मुंबईमधले एक पत्रकार मित्रांचा मला फोन आला. मला बोलले तुमच्याकडे वेळ आहे का? म्हटलं काय हो, काय कारण होतं? म्हणजे स्विस बँकेमध्ये एका अतिशय मोठ्या पदावरती काम करणारा आपला एक मराठी माणूस आहे. तो मुंबईमध्ये आलाय, त्याला तुम्हाला भेटायचंय. म्हटलं का? माझं तर खातं नाही. म्हटलं नाही. म्हणे त्यांनी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुमचे युट्यूब वरती भाषणं बिषणं ऐकली आहेत, त्याला तुम्हाला येऊन फक्त सदिच्छा भेट आहे. म्हटलं ये, उद्या घेऊन ये सकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले. बसच बोलता 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 विषय निघाले. तर म्हटलं काय हो? म्हटलं ते आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं की ते स्विस बँकेमधनं काळा पैसा इथे आणणार भारतामध्ये आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार. तर तो हसायला लागला. तुला छेव? ते बोले इथे आम्ही स्विस बँक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही धंदा करायला बसलोय, नावं द्यायला नाही बसलोय, पैसे परत करायला नाही बसलोय.
आणि ते मला पैसे तर दूरची बात, आम्ही नावं सुद्धा सांगणार नाहीत की कोणाकोणाची खाती आहेत म्हणून, कारण म्हणजे आम्ही सांगूच शकत नाही. तो त्या स्विस बँकेचा तो व्यवसाय त्यांचा, ती गोष्ट करूच शकत नाही. मला बोले म्हणे अमेरिका सारखा देश म्हणे आमच्या मागे लागतो की यांची नावं सांगा आम्हाला, आम्हाला यांचे किती पैसे सांगा. म्हणे आम्ही अमेरिकेला सांगत नाही, आम्ही भारताला कुठे सांगणार. हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश फक्त एवढा आहे, काय काय सांगतात निवडणुकीच्या तोंडावरती ज्याचा मूळ गोष्टींशी काही संबंध नसतो. आता उद्या हे भाजप कुमार थापाडे येतील, उद्या तुम्हाला अजून काय काय गोष्टी सांगतील. मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, असं करीन, असं करीन. काही होणार नाही. बरं एवढं आणायचं होतं नागपुरात का आणलं. बघा उद्या उद्या एक एक जण कोणी समजा जर जाणारच असते कोणी सभेला तर पॅड घेऊन जा, काय काय थापा मारतात बघा. इथे काय वाटेल ते सुरू आहे. आम्ही म्हणे मेट्रो आणू, आम्ही हे आणू, विमानतळ आणू. विमानतळ आहे की, विमान आणा ना. विमानं नाही उतरत आहेत. कल्याण डोंबिवलीला म्हणे किती 16,500 कोटी का काहीतरी देणार होते. 6,500 कोटी, 16,500 कोटी नाही, 6,500 कोटी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6,500 कोटी रुपये मी तुम्हाला देईन. 1 रुपया नाही आला अजूनपर्यंत, नाहीच आहेत पैसे. मुंबईसाठी सांगितलं मी 10,000 कोटी रुपये देईन, नाहीच आहेत पैसे. समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करणार, कमीत कमी 8 ते 10,000 कोटी रुपये लागतील त्याला. यांच्याकडे मुळात पैसेच नाहीयेत. काँग्रेसने केलेली घोषणा जी त्याला कधीच करायची नव्हती ती परत भाजपवाल्यांनी उचलली. काहीतरी जलपूजन बिलपूजन काहीतरी करून आले तिकडे. मुळात पहिल्यांदा तुम्ही पुतळे उभेच कशाला करताय. महाराजांचं स्मारक जर बांधायचं असेल, महाराजांची स्मारकं उभी करायची असतील तर महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते चांगले करा, जे भावी पिढ्यांना उपयोगी पडतील. ते गडकिल्ले हीच शिवाजी महाराजांची स्मारक आहेत. मनात येणार नाही, कारण काम करायला लागेल. हे थापा मारून मोकळे समुद्रात आपल्याला उभं करायचंय की आम्ही पण आपल्या वेळेसारखे जातो. काल मला काही पत्रकारांनी काही गोष्ट सांगितली. एक शहर विकास नियमावली आणतायत म्हणून मी मुद्दाम नाशिककरांच्या समोर मी ही गोष्ट मुद्दामून सांगणार आहे. तयार होते आहे, तयार झालेली आहे, पण प्रकाशित झालेली नाही. शहर विकास नियमावली. पत्रकार बांधव कुठे गेले पाहिजे, तिथे आत. अजून प्रकाशित झालेली नाही. त्यातले मी फक्त तुम्हाला 5 गोष्टी फक्त मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण जी गोष्ट प्रकाशित झालेली नाही महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ती बाहेर पडलेली आहे. ही संपूर्ण नियमावली अजून प्रकाशित व्हायची आहे पण बाहेर पडली आहे आणि ती बाहेर पडल्यानंतर व्हायरल झाली आहे. त्यात काय आहे एवढं फक्त मी माझ्या नाशिकच्या जनतेला फक्त सांगू इच्छितो. व्हायरल झालेली विकास नियमावली असं म्हणते की 9 मीटर खालच्या रस्त्यांलगत असलेल्या घरांना वाढीव बांधकामांसाठी वाढीव टीडीआर मिळणार नाही. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती एकत्र कुटुंब आहेत. त्यांना कुटुंब विस्ताराच्या अनुषंगाने भविष्यात जर घर बांधायचे असेल तर त्यांना ती जागा विकावी लागेल किंवा विकासकाकडून पुनर्विकास करून घ्यावा लागेल. पुनर्विकास बिल्डरकडून करून घ्यायचा असेल तर आसपासच्या जमिनी किंवा घर एकत्र घेऊन विकास करणं अशक्य आहे, कारण प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती लक्षात घेता क्लस्टर
कठीण आहे. यावर पर्याय एकच की ती जमीन विकायची आणि येईल त्या तुटपुंज्या पैशात नाशिक बाहेर गावात विस्थापित व्हायचं. तुम्हाला घर बांधता येणार नाही. नाशिकमध्ये 16 लाख लोक राहतात. अंदाजे 4 लाख मिळकतीचं घर आहेत. त्यातील 2 लाख घरं हे 9 मीटरच्या खाली असलेल्या रस्त्यांलगत राहतात. म्हणजे निम्म्याहून जास्ती नाशिक विस्थापित होणार. हे राज्य सरकारची नियमावली आहे. कॉलनीतील रस्ते 9 मीटरपेक्षा खालचे आहेत तर आणि गावठाणात 6 मीटरपेक्षा कमी रस्ते आहेत. थोडक्यात निम्म नाशिक शहराबाहेर ढकलणार आणि क्लस्टर सुरू करणारे मोठ्या बिल्डर्सच्या फायद्याचं ठरणार. हे असली नियमावली हे आता राज्य सरकारतर्फे आणतायत. उद्या मुख्यमंत्र्यांची सभा आहे, त्यांनी सांगावं की हे खोटं आहे. आणि जर हे असेल तर मी ते रद्द करीन म्हणून तुम्ही पहिल्यांदा आश्वासन देणार आहात का, वचन देणार आहात का, की परत थापाच मारणार आहात निवडणुकीच्या तोंडावर? याला काही देणं घेणं नाही तुमच्याशी. आज पोलिसांनी दिलेला आकडा सांगतो तुम्हाला. पोलिसांनी दिलेला, पत्रकारांना बोलवून सांगितलं. मी काल पुण्याला बोलताना चुकून 77 बोललो, तो आकडा आहे 88. या नाशिक शहरामध्ये आता निवडणुकीला भारतीय जनता पक्ष आणि थोडे बहुत शिवसेना यांच्याकडे जवळपास राजकीय गुन्हे नसलेले खरे गुन्हे असलेले 88 उमेदवार उभे केलेले आहेत. 88 गुंड उमेदवार उभे केलेले आहेत. 88. पोलिसांनी भीतीपोटी सांगितलं पत्रकारांना की आम्ही ही यादी तुम्हाला देतोय, प्रकाशित करा, लोकांना समजू देत कोणते उमेदवार आणतायत. हेच भाजप शिवसेनेचे. पूर्वी काय राष्ट्रवादी काँग्रेस करत होती? हेच करत होती ना. राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच गोष्टी करत होती. ती आज भारतीय जनता पक्ष त्याच गोष्टी करते. सत्तेचा माज, पैशाचा माज. 88 उमेदवार उभे करता तुम्ही असले, ज्यांच्यावरती अशा प्रकारच्या केसेस आहेत, गुंड प्रवृत्तीची लोक, अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही उमेदवारी देता फक्त. आणि त्याच पोलिसांनी काळजीपोटी सांगितलं की उद्या जर यांच्या हातामध्ये ही गोष्ट जर गेली, नाशिक संपलं म्हणून समजा तुम्ही. गुन्हा खंडण्या, लुटमारे आणि या सगळ्या गोष्टी परत सगळ्या सुरू होणार, जे गेल्या 5 वर्षापूर्वी जे होतं प्रकरण. काय झालंय ते मला भाजपला कळत नाही. मला एक त्यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाही, दुसऱ्याच्या घरात बघत असतात. याला पोरं होत नाही, दुसऱ्याच्या घरात पोरं उचलतात आणि फिरायला घेऊन जातात. 1952 साली जन्माला आलेला जनसंघ, त्याला आज पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उमेदवार सापडत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार काढून बघा, सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. कुठे यांच्याकडे उमेदवार? निवडणुकीच्या तोंडावरती हे असले घ्यायचे, पैसे द्यायचे, 50-50 लाख रुपये द्यायचे, 1-1 कोटी रुपये द्यायचे आणि माणसं फोडायची. यांच्याकडे स्वतःकडे माणसंच नाही. आता पुण्याला देखील, पुणे शहरामध्ये उमेदवार कोण असावेत हे कोण ठरवते? तर एक बिल्डर तो ठरवणार की ह्याला कुठे कोणाला कुठची उमेदवारी द्यायची. वर्षानुवर्षाचे ज्यांनी पक्षामध्ये कामं केली त्यांना नाही, हे ठरवणार, पैशाच्या जीवावर ठरवणार. आज गेली 5 वर्ष नाशिक महानगरपालिका आपल्या हातामध्ये आहे. गेल्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत झालेला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये ही गोष्ट होऊच दिली नाही आणि ती होऊ दिली नाही म्हणून अनेक जण बाहेर गेले. कारण ते करू दिलं नाही. मी
5 वर्षापूर्वी ज्यावेळेला इथे ज्यावेळेला जाहीर सभा झाली होती त्याच्यामध्ये मी काही गोष्टी बोललोही नव्हतो, त्या गोष्टी मी प्रत्यक्षामध्ये उतरवल्या नाशिकमध्ये. आज हा जो संपूर्ण स्क्रीन तिथे लावलेला आहे, तुमच्यापैकी काही जणांनी अनेकांनी बघितलं पण असेल, अनुभवलं देखील असेल. पण एक 5 वर्षामध्ये साधारणपणे एक उजळता असं त्याचा एक आलेख काय काय घडलं हे मला आज तुमच्यासमोर इथे मांडायचंय. या महाराष्ट्रामधल्या कुठच्याही इतर राजकीय पक्षाची हिंमत नाही. गेले 25 वर्ष राज्य करतायत शहरांवरती, 25 वर्ष. मुंबई ठाण्यावरती शिवसेना भारतीय जनता पक्ष 25 वर्ष. पुणे शहरावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती पण काँग्रेस, जवळपास 30 ते 35 वर्ष. कामं दाखवू शकत नाहीयेत, कामं सांगू शकत नाहीयेत. आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या हातामध्ये नाशिक महानगरपालिका आली 5 वर्ष. त्यांची 25 वर्ष, आपली 5 वर्ष. हेच व्यासपीठ असेल, या कोपऱ्यात मी उभा राहतो, त्या कोपऱ्यात त्यांनी उभं राहावं आणि सांगावं त्यांनी 25 वर्षात काय केलं, मी सांगतो 5 वर्षात मी काय केलं. असंख्य अनेक कामं झाली नाशिकमध्ये. त्यातला अगदी थोडक्यात जे काही मला समोर तुमच्या ठेवता येईल, अगदी थोडक्यात, नाही तर खूपच वेळ जाईल त्याला. आणि म्हणून मी हे समोर तुमच्या आज आणलेलं आहे. त्याची पहिली आपण सुरुवात करूया रस्त्यांपासून. आता गंमत बघा, भाजपवाले सांगतात म्हणे पैसे आम्ही दिले, तुम्ही या सगळ्या रस्त्यांचे टेंडर्स निघाले 2013ला. त्याच्या सगळ्या कॉपीज माझ्याकडे, जे कल्याण डोंबिवलीच्या सभेमध्ये मी दाखवल्या पण होत्या. टेंडर्स निघाले 2013ला, हे सत्तेवरती आले 2014ला. हे देतील कसे पैसे? ऍडव्हान्स मध्ये दिले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा असतो किंवा कुठची गोष्ट असते त्यावेळेला केंद्र सरकार राज्य सरकारकडनं पैसे येतात. तुम्ही दिल्याचा तुम्ही उपकार नाही केलेत, पण काम महानगरपालिका करत असते. संपूर्ण काम हे महानगरपालिका करत असते, केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत नसतं. आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये आमच्या महापौरांचा सत्कार झाला, मुख्यमंत्र्यांचा नाही झाला. ती कुंभमेळा यशस्वी करून दिला म्हणून. त्याच्यातही गंमत बघा, नाशिकला कुंभमेळ्यासाठी 1100 कोटीची गरज होती. त्यापैकी राज्य आणि केंद्र सरकारने फक्त 700 कोटी रुपये दिले. त्यामुळे महानगरपालिकेने 400 कोटी रुपये उभे केले आणि कुंभमेळा पार पाडला. नाशिकची लोकसंख्या 16 लाख आहे, तर उज्जैनची लोकसंख्या, त्याच्यानंतर जो झाला, उज्जैनची लोकसंख्या फक्त 5 लाख आहे. बघा दुजाभाव, बघा दुजाभाव, राजकारण बघा. नाशिकची लोकसंख्या फक्त 16 लाख आहे आणि उज्जैनची लोकसंख्या फक्त 5 लाख आहे. केंद्र सरकारने उज्जैनच्या कुंभमेळ्याला 2200 कोटी रुपये दिले आणि राज्य सरकारने केंद्राकडे या बाबतीत आपल्याकडे असलेला पाठपुरावा देखील केला नाही. म्हणजे आपल्याला 16 लाखाला 1100 कोटी रुपये आणि 5 लाखाला 2200 कोटी रुपये तेही पूर्ण दिले नाहीत आपल्याला. आणि त्याच्यावरती हे सांगतात की आम्ही पैसे दिले, तुम्ही होतात कुठे? काही येऊन थापा मारायच्या. अनेकांना असं वाटत नाही, बरोबर आहे. मी कल्याण डोंबिवलीच्या त्या संपूर्ण सभेमध्ये मी त्याचे पुरावे पण दिले होते. मी खरं तर आज मांडणार होतो पण ते खूप वेळ लागला असं त्या सगळ्या गोष्टी सगळ्या मांडत आणि म्हणून मी थोडक्यात आपल्या समोर मांडलेत. मध्यंतरी माझे त्या बोटॅनिकल गार्डनच्या इथे मला आपले नाशिक मधले माझे पत्रकार बांधव मला भेटले. आम्ही सहज गप्पा मारत बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की गेल्या म्हणे पावसाळ्यात म्हणे आपल्या गोदावरी नदीला जेव्हा पूर आला, खूप पाऊस पडला, त्यावेळेला म्हणे चॅनलची जी लोक आहेत मुंबई मधली त्यांनी त्यांना सांगितलं म्हणे की तुम्ही मुंबईतले आम्ही खड्डे दाखवले, पुण्यातले दाखवले, ठाण्यातले दाखवले, नाशिक मधल्या रस्त्यांमधल्या खड्ड्यांचं फुटेज आम्हाला पाठवा. हे त्यांनी सांगितलं, मी नाही.
त्यांनी सांगितलं की नाशिकमध्ये रस्त्यांमध्ये खड्डे नाहीत, फुटेज पाठवू शकत नाही. त्याच्यावर त्यांनी सांगितलं ह्याला काय अर्थ आहे, हे खड्डे नाहीत म्हणजे काय. बघा प्रश्न, बघा काय आमच्याकडे काय प्रश्न पडतात. जे नव्याने रस्ते बांधले, ज्याचं रिसर्फेसिंग केलं गेलं, असे जवळपास 510 किलोमीटरचे रस्ते आपण नाशिक शहरामध्ये बांधले. 510 किलोमीटर. 510 किलोमीटर म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय, 510 किलोमीटर म्हणजे मुंबई ते गोवा. विश्वास बसत नसेल, कोणत्याही क्षणी मी तुम्हाला दाखवायला तयार आहे या सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी जातो तसं नाही. आता शहरही वाढले आणि मला थापा मारायची आवश्यकता नाही, मला थापा मारायची गरज नाही. शहर विकास हा माझ्या आवडीचा विषय, हा माझ्या पॅशनचा विषय आहे, म्हणून मी ही ती गोष्ट करतो. मी या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी करत नाही. मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की या कुठच्याही शहरामध्ये ज्यावेळेला माझ्या हातामध्ये ती सत्ता येईल, प्रत्येक शहरातला वेळ लागेल, पण पहिल्या 5 वर्षामध्ये जे दाखवतोय आपण, पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय घडेल. वाटतं असं की प्रत्येक शहरातला माणूस घरात बाहेर पडला की त्याला समाधान वाटलं पाहिजे की नाही, मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय. माझ्या माता भगिनी इकडे असतील, त्यांना पण वाटलं पाहिजे की माझ्या कच्च्या बच्च्यांना संध्याकाळी फिरवायला मला जागा पाहिजेत, बागा पाहिजेत, मैदानं पाहिजेत मुलांना खेळायला. पुढे काय काय करीन ते हे मी तुम्हाला सांगेनच, परंतु आता रस्ते 5 वर्षात 510 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते. गोदावरीवरचे ब्रिजेस, त्याच्याकडचा तो काठ, हे आपलं शहीद सर्कल, हे मायलन सर्कल, हे व्हीपी सर्कल. हे मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा फोटो आणला. हा गेले कित्येक वर्ष एक रस्ता, काही मीटरचा काही रस्ता हा भंगारवाल्याने अडवून ठेवला होता. हा बुलडोझर फिरवून 2 दिवसाच्या आत अख्खा रस्ता साफ केला आणि तिथे रस्त्याला कामाला सुरुवात झाली. अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या, शहरामध्ये अनेक अतिक्रमण हटवली. हे सगळं भंगारात काढलं आपण. त्यांचं जे होतं ते पाणी, मोकळे धरण. आज नाशिक शहराला आपल्या गंगापूर धरणामधनं पाणी येतं, पण ते पुढे पुरणार नाही. जशी जशी नाशिकची लोकसंख्या वाढत जाणार तसे ते पुरणार नाही. म्हणून आपण मोकळे धरणामधनं केंद्र सरकारकडे आपण मदत मागितली, त्याने ती त्यावेळेला केली. ह्या सरकारच्या आधीच बोलतोय मी. महानगरपालिकेने पैसे घातले त्याच्यामध्ये आणि या मोकळे धरणामधनं जवळपास आपण 16 किलोमीटरची पाईपलाईन आता टाकतोय. त्याचं काम सुरू आहे. आता पुढच्या साधारणपणे 1-1.5 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल. पुढची 40 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न कधीही उभा राहणार नाही. 24 तास पाणी नाशिक शहराला मिळणार. 24 तास. हे मी तुम्हाला 2-5 वर्षाचं सांगत नाही, 40 वर्षाचं सांगतोय. 40 वर्षाचं हे पाईपलाईनचं काम सुरू आहे. आता हे पाईप्स टाकण्याचं काम सुरू आहे. हे 50 दशलक्ष लिटरच्या 2 भव्य टाक्या तिथे आपण उभ्या करतोय. हे जलशुद्धीकरण प्रकल्प
20 लाख लिटरच्या जवळपास नाशिकमध्ये आपण 17 टाक्या उभ्या केल्या. 20 लाख लिटरच्या. मलजल प्रक्रिया त्याचं केंद्र, लॅब टेस्टिंग तिथे, हा बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन. पटकन कळत नाही आपल्याला, आपल्या कानात बसलेला असतो डम्पिंग ग्राउंड. आज सर्व शहरांमध्ये डम्पिंग ग्राउंड आहेत. मुंबईला जा, काही होत नाही तिथे. लोकांना त्रास, श्वसनाचे त्रास, धूर येत असतो. इथे जा तुम्ही, इथेही त्याच प्रकारचं होतं. पण हेच आपण डम्पिंग ग्राउंड, हे घनकचरा व्यवस्थापन, आज तिथे जवळपास आपण 200 घंटा गाड्या घेतल्या जिथे कचरा उचलतात. 200. आणि ज्या शहरामध्ये फिरत असतात त्याचं जीपीएस ट्रॅकिंग, जे कुठेच होत नाही. जीपीएस ट्रॅकिंग त्याच्यामधनं 200 घंटा गाड्या तिथे मोजलं जातं. कुठे हे जातायत, कुठे हे कचरा उचलतायत की नाही उचलतायत. आणि ह्याचं हे संपूर्ण मॉनिटरिंग महानगरपालिकेमध्ये होतं. हे तुम्हाला लाल लाल जे सगळ्या गोष्टी दिसत आहेत, ह्या सगळ्या घंटा गाड्या आहेत की ते तिथे जातायत की नाही, ते कचरा उचलतायत की नाही, ते परत आणतायत की नाही, काय आणतायत नक्की. असली व्यवस्था दुसऱ्या कुठच्याही शहरात नाही. हे त्याचं वर्गीकरण होतं. तिथे आपण डम्पिंग ग्राउंड मध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल ते. हे त्याचं वर्गीकरण होतं कचऱ्याचं. त्याचं खत प्रकल्पामध्ये आपण रूपांतर केलं. तिथे आज खत निर्माण होतं त्या कचऱ्यामधनं. हे घनकचऱ्यातून खत निर्मिती. आणि हे ते खत आज आजूबाजूच्या अनेक नाशिक मधले शेतकरी हे घेऊन जातात. पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तिकडे वास पण येणार नाही कुठच्या गोष्टींचा. हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक एज्युकेशन पार्क आपण जे उभं केलं, जवळपास 5 ते 6 एकर मध्ये आपण ते उभं केलं की लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे, वाहतुकीचे नियम समजावेत. आणि त्या दृष्टिकोनातनं आनंद महिंद्रांनी ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ते काम केलं. त्यांच्या CSR फंडातनं ती गोष्ट केली. हे आपलं चिल्ड्रन्स ट्रॅफिक एज्युकेशन पार्क आपण उभं केलेलं आहे. हे तिकडे प्रशिक्षण केंद्र आहे. हे त्याच्या ज्या सायनेजेस ज्या असतात त्या सायनेजेस आहेत. हे मुलांना शिकवण्यासाठी म्हणून ते छोटंसं एक हॉस्पिटल सारखं केलंय. हा छोटासा एक तिथे ब्रिज केलाय. मग त्याच्या खालून त्याचे नियम काय असतात हे मुलांना तिथे गोष्टी शिकवल्या जातात. एके दिवशी मी काही 4-1 वर्षापूर्वी मी असाच फिरत असताना त्या एका जागेत गेलो जिथे आता माननीय बाळासाहेबांचं ऐतिहासिक ते वास्तुसंग्रहालय आहे. आणि मला ते दाखवते काय काय. तर म्हटलं जरा थांबा, आपण काहीतरी चांगला विचार करू याच्यावरती. आणि मग विचार केला की बाळासाहेबांच्या नावाने म्हटलं आपण एक स्मारक उभं करू. माझा हा दावा असले दावे मला कधी कराविषयी वाटत नाहीत. माझी इच्छा नाहीये. जे माझ्या मनाला पटतं ते मी करतो. की पहिलं मी केलं, ह्याने मग नंतर दुसरं केलं, ह्याने तिसरं केलं, गरज नाही मला त्याची. जे मी केलं हे मनापासून केलं. आणि मी विचार करत होतो की माननीय बाळासाहेबांचं जर स्मारक उभं करायचं असेल तर ते त्यांच्या नावाला शोभलं पाहिजे. आणि म्हणून ते शोभेल असं म्हणून मी बाबासाहेब पुरंदरेंशी बोललो आणि बाबासाहेबांना सांगितलं. म्हटलं बाबासाहेब, म्हटलं मला बाळासाहेबांच्या नावाने एक स्मारक उभं करायचं आहे. जर आपण जर परवानगी दिली तर म्हटलं आपल्याकडे जी काही जुनी शस्त्र आहेत, 200 वर्ष जुनी, 300 वर्ष जुनी जी शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचं एक तिथे प्रदर्शन तिथे भरवावं अशी माझी मनामध्ये इच्छा आहे. त्याचबरोबर म्हटलं मी आपले वासुदेव कामत जे चित्रकार आहेत त्या चित्रकारांना त्यांच्याकडनं म्हटलं मी महाराजांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांवरती मी पेंटिंग्स करून घेणार आहे. तर ती पेंटिंग्स देखील मला तिथे लावायची आहेत. तर तुमची तयारी आहे का? ते बोलले 100%. सुरुवात करा कामाला. उद्घाटनाच्या 2 ते 3 दिवस अगोदर बाबासाहेब स्वतः इथे बसले होते आणि स्वतः ते शस्त्र लावत होते. वय वर्ष 94. आणि मग त्यातनं हे माननीय बाळासाहेबांचं
नावाने हे स्मारक आपण तिथे उभं केलं. ही तिथे असलेली दीपमाळ, ही स्मारकाची जागा, हे आता एक तिथे उभं केलेलं आहे. पुढचं जे त्याच्या समोरची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये माननीय बाळासाहेबांची जी व्यंगचित्र आहेत त्या व्यंगचित्रांचं एक संपूर्ण दालन याच्या पुढे आपण तिकडे एक उभं करतो आहोत की ज्याच्यातनं आलेल्या लोकांना तीही गोष्ट दिसावी. ही तिथे वासुदेव कामतांनी केलेली तेलचित्र आहेत. ज्यावेळेला पन्हाळगडावरनं महाराज तिथून रात्रीच्या वेळेला दिसटले तो प्रसंग काय असेल तो दाखवण्याचा तिथे प्रयत्न केलाय. महाराजांचं स्वतः त्यांचं पूर्ण तैलचित्र आहे. हे महाराजांचं ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला जी मिरवणूक निघाली त्याचं हे चित्र आहे. ही तलवार जी आहे ही आपल्या शिवछत्रपतींची इंग्लंडला असलेली जी जगदंबा तलवार आहे त्या जगदंबा तलवारीची तशीच्या तशी प्रतिकृती ही आपण आज त्या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि तिकडे बसवलेली आहे. आपण जाऊन कधी बघू शकता. ही ती सर्व शस्त्र त्याप्रमाणे लावलेली आहेत. वन उद्यान, आता हे जे शस्त्र संग्रहालय झालं हे जीवीके म्हणजे ज्यांनी मुंबईचा विमानतळ बांधलाय ती जी जीवीके कंपनी आहे त्यांचा नाशिकशी काही संबंध नाही. त्या जीवीके कंपनीने त्यांच्याशी मी जेव्हा बोललो की म्हटलं मला बाळासाहेबांचं असं स्मारक करायचंय तुम्ही CSR बंद हे उभं कराल का, ते बोलले करणार. केलं. हे त्यांनी पैसे दिले. 12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 12 किंवा 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेला इथे एक कमिशनर होते विनीता सिंगल नावाच्या. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला एके दिवशी विचारलं म्हणे की इथे नाशिकमध्ये एक बॉटॅनिकल गार्डन आहे असंच पडू नये वन खात्याचं, कोणी जात पण नाही तिकडे, बघितलंय का कधी. म्हटलं नाही. आम्ही सकाळी एकदा बघायला गेलो. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते चक्र सुरू होतं की ह्याचं काहीतरी करता येईल. आणि मग एके दिवशी ती कल्पना मला ज्याला आली संपूर्ण काही बाबा काय काय गोष्टी करता येतील. मी काही जणांशी बोललो, त्यांना विचारलं आणि मग तो आराखडा घेऊन मी रतन टाटांकडे गेलो. रतन टाटा साहेबांना तो सगळा आराखडा दाखवला आणि त्यांनी मला सांगितलं की डन, सुरुवात करा. 3 कोटी रुपयाचं बजेट होतं. 3 कोटी रुपयांचं टाटा सन्सचं 3 कोटी रुपयांचं बजेट होतं. आजपर्यंत टाटा सन्स कंपनीने जवळपास 14 कोटी रुपये गार्डनवरती खर्च केलेले आहेत. 14 कोटी रुपये. कशासाठी रतन टाटा आले असते हो नाशिकमध्ये? काही काम आहे का त्यांचं इथे नाशिकमध्ये? कशासाठी ते पैसे घालतील इथे? त्यांना फक्त मी केवळ रिक्वेस्ट मी केली आणि त्याच्यावरती ते इथे आले. जीवीकेचे लोक कशासाठी इथे आले असते? हे वन उद्यान, हे त्याचं तुम्ही बघितलं असेल बॉटॅनिकल गार्डनचं हे गेट, यातली माहिती, हे तिकडे हत्तींचं अभयारण्य, हे प्रत्येक झाडाला तिथे कुठची कुठची झाडं आहेत त्या झाडांना प्रत्येकाची जी नावं आहेत. त्याच्यानंतर हे तो लेझर शो तुमच्यापैकी अनेकांनी तो पाहिला असेल. त्याचा हे गेट, हा तो लेझर शो. अशा प्रकारचा लेझर शो जिथे अशा प्रकारे झाडं तुमच्याशी बोलतात असा आपल्या संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचा शो नाही. अशा प्रकारचा लेझर शो नाही देशात. गोदा पार्क, संपूर्ण गोदा पार्क आपण उभं केलं. मुकेश अंबानी यांना मी हे सांगितलं, म्हटलं मुकेश भाई, म्हटलं तुम्ही असं आहे तिथे एक गोदा पार्क म्हटलं मला उभं करायचंय, तुम्ही CSR फंडात पैसे द्याल का? बोले नक्की. त्यांना दाखवला आराखडा, कामाला सुरुवात झाली. आता मध्ये मी त्याचं उद्घाटन करणार होतो आणि आपल्या गोदावरी नदीला पूर आला आणि त्याच्यात काही गोष्टींचं त्याच्यात नुकसान झालं. पण ते आता परत काम सुरू होईल, त्याचं काम पूर्णपणे होईल, पहिल्यासारखं परत दिसेल ते. हे गोदा पार्क. शहर सुशोभीकरण, हा आपला जो संपूर्ण नाशिक मधला जो आपला फ्लायओव्हर आहे हा बांधलाय L&T नावाच्या कंपनीने. मी बरेचदा तिकडून जात असताना त्या फ्लायओव्हरच्या खाल्लं जात असताना कोणाच्या हातगड्या लागल्या आहेत, कोणाचं काय लागलंय बघत होतो. म्हटलं हे वाट लागणार ह्याची, म्हटलं इथे खाली. मग मी L&Tचे जे M नाईक आहेत त्या नायकांना भेटलो आणि नायकांना सांगितलं, म्हटलं नाईक साहेब, म्हटलं असं आहे तो फ्लायओव्हर तुम्हीच बांधलाय, त्याच्या खालची जी जागा आहे ती उत्तम जर समजा तुम्ही केली तिथे जर चांगलं गार्डन केलं, लोकांना काही बघता येईल, फिरता येईल, तिथे जाता येईल, तर हे तुम्हाला शक्य आहे का करणं? म्हणजे केलं.
आणि LNTने कामाला सुरुवात केली. त्यांचं तर खरं काहीच काम नाही, फ्लायओव्हर बांधून खरं तर निघून झालं पाहिजे होतं तरी, पण ते नाशिकसाठी म्हणून मी त्यांना इथे आणलं आणि आज त्या फ्लायओव्हरच्या खाली हे सगळं अख्खं गार्डन उभं राहत आहे. ही सर्कल्स सगळी आपली. हा जो आपण कारंजा इथे जो उभा केलेला आहे गोदावरी नदीत, हा मला जगाचा कल्पना नाही, पण आपल्या देशामधला हा एकमेव कारंजा आहे जो 100 फुटाचा, जो वाहत्या पाण्यामध्ये आहे, जो स्थिर पाण्यात नाहीये. सगळीकडचे जे कारंजे असतात हे सर्वसाधारणपणे तलावात असतात, स्थिर पाण्यामध्ये असतात. हा वाहत्या पाण्यातला पहिला कारंजा आहे. हे आपण वॉटर कर्टन, आपला अहिल्याबाई होळकर आपला जो ब्रिज आहे त्याच्यावरती आपण हा वॉटर कर्टन टाकलाय. असा कर्टन दुसऱ्याकडे आज दुसऱ्या अख्ख्या देशात कुठेही नाही. तुम्ही कुठच्याही शहरात जा आणि तुम्ही मला हे दाखवा की अशा प्रकारचा वॉटर कर्टन आहे म्हणून. संध्याकाळी बाबा परिवारानं जावं, तिकडे पाहावं, बसावं, अजून तिकडे अजून अनेक गोष्टी सुशोभीकरण व्हायचंय. ते वॉटर कर्टन. एका वर्षात स्मार्ट नाशिक ऍप 18,500 समस्यांचं निवारण झालं फक्त त्या ऍपद्वारे. गेल्या 5 वर्षात नाशिक महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. हे फक्त पहिल्या 5 वर्षातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त 5 वर्षातल्या. हे जे आज पैसे फेकतायत हे भाजपवाले आणि इतर सगळे लोक, या गतद्रष्टांच्या हातात जर हे शहर द्यायचं असेल, परत सत्यानाश झाला म्हणून समजायचं या शहराचा. मला आज अनेक गोष्टी या शहरामध्ये आणायच्या आहेत, करायच्या आहेत. इथे असलेलं दादासाहेब फाळके आपलं स्मारक जे आहे, हे मला अशा प्रकारचं करायचंय स्मारक की जे मुंबईमध्ये जो बॉलिवूड आहे ते स्वतः बघायला आले पाहिजे इथे, की दादासाहेब फाळके स्मारक काय आहे. इथले हिरो हिरोईन इकडे आले पाहिजेत नाशिकमध्ये. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या मी करू शकतो, या ज्या मी इथे आणू शकतो या शहरामध्ये. नाशिकमध्येच कशाला, प्रत्येक शहरात आणू शकतो. प्रत्येक शहर सुंदर करू शकतो. कारण या प्रत्येक कामात आणि प्रत्येक टेंडर मधनं पैसे खायची सवय नाही मला. हे आपली चांगली शहरं, टुमदार शहरं, ही फुकट जाऊ नयेत, वाया जाऊ नयेत. ती चांगली उभी राहावीत. तुमच्या कुटुंबाला काहीतरी संध्याकाळी बाहेर पडल्यावर काही बघता यावं, चांगलं बघता यावं. तुमच्याकडे उद्या कोणी पाहुणा आला, याच्या अगोदर काय दाखवतात, कुठे घेऊन जायचं. हे सगळं या सगळ्या शहरांसाठी म्हणून मी करतोय, या नाशिकसाठी म्हणून मी करतोय. ही माणसं आली असती तरी काय इथे. या गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस सरकार असताना, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना जवळपास 2 वर्ष नाशिक शहराला आपल्या आयुक्तच दिले नाहीत, तरी काम सुरू होतं. 3 वर्षातले 2 वर्ष आयुक्तच नाही. मी सारखा सांगतोय, म्हटलं कमिशनर द्या, आयुक्त द्या. हा चाललंय, देतोय, करतोय. आजपर्यंत 3 आयुक्त झाले, आता जे आले ते 3रे. यातल्या कुठच्याही आयुक्ताला जाऊन विचारायचं, कुठच्याही, की राज ठाकरेंनी आतापर्यंत टेंडर कोणाला द्यायचं सांगितलंय का, याला काम द्या म्हणून सांगितलंय का, कुठची गोष्ट करण्यासाठी यातला टक्का बाजूला काढा म्हणून सांगितलंय का, कोणीही जाऊन विचारायचं. यासाठी मी आलोच नाही इथे नाशिकमध्ये. निवडणुकीसाठी पैसे लागतात का? हो लागतात. पक्ष उभा करायला पैसे लागतात का? हो पैसे लागतात. पण लोकांना ओरबाडून पैसे लागत नाही. जर तुम्ही ही जर शहर उभी केली तर लोक, अनेक लोक आहेत की जे स्वतःहून आणून पैसे देतील तुम्हाला. पण ही सगळं नतद्रष्ट माणसं शहरांची ही वाट लावतायत आणि त्या शहरांमधून फक्त ओरबाडून फक्त पैसे काढायचे त्यांना.
हे सगळं जे आहे तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे, मांडलेलं आहे. निर्णय नाशिककरांना घ्यायचा आहे. माझ्या नाशिकच्या जनतेला हा निर्णय घ्यायचा आहे की पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवी आहे का शहराची वाट हवी आहे. पुन्हा या भ्रष्टाचारी गुंडांच्या हातामध्ये हे शहर द्यायचंय का परत या शहरामध्ये अनेक प्रगतीच्या अनेक संकल्पना उभ्या करायच्या आहेत. हे तुमच्या हातामध्ये आहे. आज जे 5 वर्षात जे झालंय इथे नाशिकमध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये दुपटीने तिपटीने हे सगळं मोठं होईल. अनेक योजना याच्यामध्ये मी अजून आणि आणणार. यांच्यासारखा नाही मी. 25 वर्षात काय केलं हे अजूनपर्यंत सांगू शकत नाहीयेत. मी 5 वर्षात काय केलं हे तुमच्यासमोर मांडलंय. आजपर्यंत कुठच्याही राजकीय पक्षाने पहिल्या 5 वर्षामध्ये आपण कोणती कामं केली हे आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कधी कोणी दाखवलं होतं का हो? हा पहिला पक्ष आहे. बाप दाखवा तर श्राद्ध घाला. आणि म्हणून हे सगळं केलेलं आज आपल्या हातात सगळ्यांना दिलेलं आहे. परत जर नाशिक आपल्याला परत याच गतीने प्रगतीने जर समजा घडवायचं असेल, हीच गती जर हवी असेल तर तुम्हाला रेल्वे इंजिन शिवाय पर्याय नाही. तुम्हाला भ्रष्टाचाराच्या चिखलात दरबटलेले गुंडांच्या हातात गेलेले पक्ष जर समजा तुम्हाला हवे असतील तर तुमचं शहर तुम्हाला लख लाभो. तुमचं नशीब तुमच्यापाशी. यांच्या फेकलेल्या पैशावरती जर समजा उद्या मतदान होऊन जर समजा शहरांची वाट लागणार असेल, राज ठाकरे काही नाही करू शकणार. पण या शहरांचं जर समजा भविष्य घडवायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात तुम्हाला परत या नाशिक शहराची सत्ता ही तुम्हाला द्यावीच लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो, उभा राहिलो, आपल्या समोर या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. निर्णय आपला आहे. आपण सुज्ञ आहात, विचार कराल ही आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.